सेलू शहरात 25,000 मुस्लिम बांधवांच्या सामूहिक दुआने इज्तिमाची सांगता। सेलू शहर स्थित परभणी रोडवर असलेल्या मदरसा फुरखान्या परिसरात दिनांक 20 व 21 नोव्हेंबर रोजी झालेल्या तबलिगी इज्तिमाची सांगता आज दिनांक 21 नोव्हेंबर मंगळवार रोजी मगरिबच्या नमाज पठणानंतर 25,000 मुस्लिम बांधवांच्या उपस्थितीत जमियत उलमाए हिंदचे परभणी जिल्हाध्यक्ष तथा सेलू शहरातील मरकज मस्जिदचे पेश इमाम मौलाना सादेक साहब नदवी यांनी नमाज पठण करून नांदेड येथील मौलाना साद अब्दुल्ला नदवी साहब यांच्या दुआने 2 दिवसीय तबलिगी इज्तिमाची सांगता करण्यात आली। 2 दिवसीय इज्तिमात धर्मगुरूंनी पवित्र कुराण व प्रेषित पैगंबर यांनी आचरणात आणलेल्या गोष्टीबाबत उपदेश करले। इज्तिमात आलेल्या मुस्लिम समाज बांधवांना रहमत अली खान लाला मित्र मंडळाच्या वतीने मोफत दूध रूअफजा चहा व बागवान बिरादरीतर्फे टरबूज खरबूज देण्यात आले। सामूहिक दुआत सेलू नगर पालिकेचे माजी नगराध्यक्ष विनोदभाऊ बोराडे यांनी सहभाग घेतला। सेलू पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक समाधान चौरे यांच्या मार्गदर्शनात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। 2 दिवसीय तबलिगी इज्तिमा यशस्वी करण्यासाठी मौलाना तजमुल अहमद खान साहब कासमी, मौलाना सादेक साहब नदवी, मुफ्ती मुसेब अंसारी, मौलाना कबीर इशाती, मौलाना हाफिज अहमद, हाफिज मोहम्मद शफी, मुफ्ती अब्दुल अजीज, हाफिज जफर फुरखानी, हाफिज नौमान फुरखानी सह आदी सेलू शहरातील मुस्लिम समाज बांधवांनी अथक परिश्रम घेतले। सेलू शहरातील फुलेनगर भागात झालेल्या घरफोडीत 1.5 लाखांचे मुद्देमाल लंपास। सेलू शहरातील फुलेनगर भागात राहणाऱ्या दुर्गा बबन वाकोडे यांच्या घरात झालेल्या घरफोडीच्या घटनेत 1,53,000 रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना 21 नोव्हेंबर मंगळवार रोजी मध्यरात्री घडली। दुर्गा बबन वाकोडे ह्या घराजवळ राहणारे तिचे वडील आरोग्य विभागातील सेवानिवृत्त कर्मचारी अशोक फकीरा थोरात यांच्या घरी भेटीला गेले असता घरी परत यायला उशीर झाल्याने वडिलांच्या घरीच मुक्काम केला। सकाळी लवकर उठून घरी गेले असता घराच्या कपाटात ठेवलेली रक्कम व सोन्या चांदीचे दागिने अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याचे निदर्शनात आले। याबाबत पोलीस प्रशासनाला चोरीच्या घटनेची माहिती कळताच सेलू पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक समाधान चौरे यांनी श्वान पथक बोलावून घराची पाहणी केली। दुर्गा बबन वाकोडे यांच्या फिर्यादीवरून सेलू पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेचा अधिक तपास बीड जमादार मामिलवाड करत आहे। जिंतूर तालुक्यात मराठा आरक्षणाची वारी शासनाच्या दारी। जिंतूर तालुक्यातील पाचेगाव, रेपा, मानधनी, नागनगाव, आडगाव, वस्ता, दौडगाव, बोर्डी, भोगाव, पंगडा गावातील भजनी मंडळांनी मराठा आरक्षणाची वारी शासनाच्या दारी टाळमुरंगाच्या गजरात तब्बल 16 किलोमीटर प्रवास करून पायदिंडी काढून आरक्षण मागणीचे निवेदन आज दिनांक 21 नोव्हेंबर मंगळवार रोजी जिंतूर तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आले। यावेळी महिलांची लाक्षणीय उपस्थिती होती। मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्यात विविध आंदोलने करण्यात येत आहेत। यामध्ये तालुक्यातील जवळपास 30 ते 35 गावात साखळी उपोषण चालू आहे, तर राजकीय नेत्यांना गावबंदी कायम ठेवण्यात आली आहे। तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की मराठा समाजाला सरसकट ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावे, मराठा समाजातील आत्महत्याग्रस्त कुटुंबाला 50 लाख रुपयांची आर्थिक मदत करावी, तर आरक्षण मागणीच्या आंदोलनादरम्यान दाखल करण्यात आलेले गुन्हे तत्काळ मागे घेण्यात यावे अशी मागणी करण्यात आली असून आगामी काळात मराठा समाजाच्या आरक्षणाचा तिढा लवकर सुटला नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे। संविधान सन्मान सभेत हजारोच्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन। वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मुंबई येथे ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संविधान सन्मान महासभेचे आयोजन 25 नोव्हेंबर रोजी दुपारी 4 वाजता वेळेवर उपस्थित राहावे असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष आकाश पारवे यांनी केले आहे। गंगाखेड येथे वंचित बहुजन आघाडीचे परभणी जिल्हाध्यक्ष टी.डी. रुमाले आले असता त्यांच्या हस्ते वंचित बहुजन आघाडीच्या वतीने काढण्यात आलेल्या संविधान सन्मान सभेचे प्रसिद्धीपत्र प्रकाशित करण्यात आले। प्रसिद्धीपत्रक प्रकाश करत असताना अगोदर गंगाखेड येथील विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृती पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव मनोहर वावडे, जिल्हा उपाध्यक्ष दशरथ ताळे,
जिल्हा उपाध्यक्ष देवीदास मस्के, ओबीसी नेते सुरेश फड, जिल्हा परिषद सदस्य पाईकराव, पत्रकार गजानन पारवे, युवा तालुकाध्यक्ष श्रीकांत कदम, प्रवीण कांबळे, निहाल पठाण, अजय गंगासागरेसह आदी कार्यकर्ते उपस्थित होते। धनगर समाजाच्या एसटी आरक्षण अंमलबजावणीच्या मागणीसाठी निवेदन। सकल धनगर समाजाच्या वतीने उपजिल्हाधिकारी कार्यालय सेलू तसेच तहसील कार्यालय सेलू येथे धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करण्याच्या मागणीचे निवेदन आज दिनांक 21 नोव्हेंबर मंगळवार रोजी देण्यात आले। दिलेल्या निवेदनावर धनगर समाज सेलू तालुकाध्यक्ष भागवत दडवे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती प्रकाश मुडे, रामप्रसाद बादाड, पंडितराव जगाडे, सुदाम रोकडे, मनोज गोरे, ॲडव्होकेट दत्तास रावणे, पांडुरंग रोकडे, गोपाळ आबूज, सरपंच रामजी गडदे, विष्णू काडे, अभि मुडे, दिगंबर डोईफोडे, माऊली चौरे, सुदर्शन हातकडके, दौलत माने, गजानन रोकडे, दातू पितळेसह आदी समाज बांधवांच्या स्वाक्षऱ्या आहेत। आद्या बाहेतीस राज्य टेबल टेनिस स्पर्धेत दुसऱ्यांदा रौप्य पदक। दिनांक 15 ते 20 नोव्हेंबर दरम्यान शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी पुणे येथे झालेल्या टेबल टेनिस राज्य अजिंक्यपद स्पर्धेत परभणी जिल्हा हौशी टेबल टेनिस संघटनेच्या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी केली। त्यात आद्या बाहेतीने आपल्या खेळाचे उत्कृष्ट प्रदर्शन करत अंतिम फेरीत खेळत रौप्य पदक पटकावून मोठे यश प्राप्त केले। महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस क्रीडा स्पर्धा पुणे 2023-2024 कैलासवासी गणेश मंगळूरकर यांच्या समर्थनात परभणी जिल्ह्यातील आद्या बाहेती या खेळाडूस उत्कृष्ट खेळाडू पुरस्कार प्राप्त। हा पुरस्कार राज्य अध्यक्ष प्रवीण लंकड, राज्य कार्यकारिणी सदस्य अशोक राऊत, गणेश माडवेसर, प्रकाश तुडपुडे, संजय कडू, अजित गालनवाकर यांच्या उपस्थितीत देण्यात आला। उपांत्यपूर्व सामन्यात नागपूरच्या साची मते वर 3-1 असा विजय मिळवत उपांत्य फेरी गाठली। उपांत्यपूर्व सामन्यात ठाण्याच्या 7व्या मानांकित प्रिया मलिकवर विजय मिळवत उपांत्य फेरी गाठली। उपांत्य सामन्यात 6वे मानांकन असणाऱ्या ठाण्याच्या ज्ञानश्री तरडेवर विजय मिळवत अंतिम फेरी गाठली। अंतिम फेरी खेळत तिने 11 वर्षा मुलीच्या गटात रौप्य पदक पटकावले। सेलू शहरात गोपाष्टमी निमित्त गोमाता पूजन व दिंडीचे आयोजन। सेलू येथील श्री संत गोविंद बाबा दादूपंथी मठ गोशाळेच्या वतीने गोपाष्टमी निमित्त गोपूजन व गोदिंडीचे आयोजन करण्यात आले। सोमवार दिनांक 20 नोव्हेंबर रोजी गोशाळेत प्रतिवर्षाप्रमाणे गोष्टमीच्या दिवशी गोभक्त सुरेंद्र तोष्णीवाल, वल्लभ राठी, जयप्रकाश झंवर, मधुकर आनंदे, प्रकाश करवा, अविनाश बिहानी यांच्या हस्ते मनोहर महाराज रतन पारखी यांनी सद्गुरू श्री संत केशवराज बाबासाहेब महाराज यांच्या पावनभूमीत शास्त्रोक्त मंत्रोच्चार करून गोपूजन केले। गोमातेला साज शृंगार करून रेल्वे स्टेशन, जवाहर रोड, मोंढा, क्रांती चौक मार्गे गोमातेची नगर परिक्रमा दिंडी काढण्यात आली। या प्रसंगी माजी नगराध्यक्ष विनोदभाऊ बोराडे, श्यामसुंदर मालानी, सुभाष सोनी, द्वारकादास करवा, गोविंद भुतळा, नंदलाल परतानी, जगदीश भुतळा, निवास बाहेती यांनी जागोजागी घर व दुकानासमोर गोमातेचे पूजन केले। श्री रोकडे हनुमान मंदिर प्रभात परिक्रमा मंडळ, श्री केशवराज बाबासाहेब प्रभात मंडळ, सार्वजनिक महिला भजनी मंडळ यांनी परिक्रमा दिंडीत सहभाग घेतला। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जगन्नाथ पवार, सूर्यकांत जाधव, कृष्णा काटे, अक्षय हुगे, कृष्णा करवा, विजय पांडे, गणेश बागडे, गोविंद डालिया, बबलू मंडलिक, शिवनारायण भाऊ मालानी, अशोक शेलार, श्रीनिवास काबरा, राजेंद्र करवा, सयुष पटवारी, व्यंकटेश काबरासह आदी गोसेवकांनी परिश्रम घेतले। इस्लाम धर्माबद्दल वादग्रस्त विधान करणाऱ्या वडट्टीवारांचा पद रद्द करण्याची मागणी। परभणी शहरातील एका कार्यक्रमात काँग्रेस पक्षाचे विरोधी पक्षनेते विजय वडट्टीवार यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला हे सत्य आहे। अनेक धर्माकडून त्यांना निमंत्रण होते, परंतु त्यांनी शांतीचा संदेश देणाऱ्या बौद्ध धर्माचा स्वीकार केला। जर कदाचित त्यांनी मुस्लिम धर्माचा स्वीकार केला असता तर देशाचे 2 तुकडे झाले असते, असे वादग्रस्त विधान करून मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्याने वडट्टीवार विरुद्ध कायदेशीर कारवाई करून संविधानिक पदावरून विरोधी पक्षनेतेपदाचे पद बरखास्त करण्याची मागणी
राष्ट्रीय मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष सलीम इनामदार यांनी परभणीचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या मार्फत महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल रमेशसिंग बैस यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे। परभणी शहरात कायदा व सुव्यवस्थेचे 3-13 करणाऱ्या विरुद्ध जिल्हा पोलीस प्रशासन गप्प का, असा प्रश्नही जनतेत उपस्थित होत आहे। काँग्रेस पक्षाला महाराष्ट्रातून संपूर्ण हद्दपार करण्याची सुपारी घेणारे सुपारी बहादूर काँग्रेसचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा मुस्लिम समाजात निषेध व्यक्त होत आहे।